Patil and welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn the next chapter, that is conjunction. Already we have seen some of the videos about the conjunction and we have studied the types of conjunction also, and let us revise some of the points and let us continue the remaining part after that. Let us say what is the conjunction. Already we have discussed, no need to repeat it once again. Again, there are three types of conjunction, means there are three main types of conjunction. Again, there are many sub kinds. Let us see one by one. There are three main types of conjunction. They are, number one, that is the coordinating conjunction. In Marathi we can say प्रधानत्व सूचक उभयामध्ये अव्यय. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे अशी कंजंक्शन असतात की ते मुख्य दोन वाक्यांना जोडण्याचे कार्य करतात, दोन इंडिपेंडेंट क्लॉजेसला जोडण्याचे काम करतात, दोन मेन क्लॉजेसला जोडण्याचे काम करतात. म्हणजे कंजंक्शन हा चॅप्टर शिकल्याशिवाय आपल्याला सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस कळत नाही, तसेच क्लॉजेस आपल्याला कळणं शक्य नाही, क्लॉज ओळखता येणार नाही, काहीही येणार नाही. म्हणून पहिली पायरी आहे कंजंक्शन आपण शिकलंच पाहिजे. त्यासाठी कंजंक्शनचे प्रकार कळले पाहिजेत. आपल्याला जेव्हा संयुक्त वाक्य किंवा कंपाऊंड सेंटेन्स ओळखायचं असते तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स माहित पाहिजेत. अनलेस वी नो द coordinating conjunction, we cannot tell clearly whether the given sentence, given clause is compound or complex or simple. We cannot understand or we cannot tell it clearly. And second type, that is subordinating conjunction. In coordinating conjunction there are again four sub kinds. या कोऑर्डिनेटिंग मध्ये पुन्हा चार प्रकार आहेत, इथं खाली दिलेले आहेत. आणि दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याला म्हणतात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. सबऑर्डिनेटिंग मीन्स it is used to connect the main clause and the subordinate clause. याचा उपयोग कुठे होतो? मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ह्या दोन क्लॉजेसला जोडण्याचं कार्य करते. आता एखादा क्लॉज सबऑर्डिनेट आहे का मेन आहे हे ओळखायचं कसं? जोपर्यंत तुम्हाला हा सबऑर्डिनेट क्लॉज कळत नाही, सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन येत असते. जेव्हा गौणत्व सूचक हे जे काही उभयान्वयी अव्यय आहे हे ज्या क्लॉजेसच्या अगोदर येते, ज्या क्लॉजच्या अगोदर येते, तो क्लॉज हा डिपेंडेंट क्लॉज असतो, इंडिपेंडेंट नसतो. तो सबऑर्डिनेट असतो, अबऑर्डिनेट नसतो. तो गौण असतो, उप असतो, मेन नसतो. म्हणून सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे पुन्हा 8 प्रकार पडतात, आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर कोरिलेटिव्ह कंजंक्शन, याला सहसंबंधी उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. या ठिकाणी थोडे जोडीने येतात कधी कधी. म्हणजे कोरिलेशन काय आहे ते आपण ह्या प्रकारात क्युमुलेटिव्ह और कोपुलेटिव्ह कंजंक्शन हा प्रकार आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे 4 प्रकार आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे 4 प्रकार आहेत. हे सर्व प्रकार आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे. पहिला प्रकार आहे क्युमुलेटिव्ह और कोपुलेटिव्ह कंजंक्शन. याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ पाहिलेला आहे. परिणामी उभयान्वयी अव्यय ते कोणते आहेत? तर and, both, and, as well as, not less than, not only, but also अशा पद्धतीने जे काही दोघांना जोडण्याचं काम करते यांना म्हणतात क्युमुलेटिव्ह. आणि या शब्दाने जोडलेले जे दोन क्लॉजेस असतात दोन्हीही मुख्य असतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. म्हणजे हा प्रकार आपण एका व्हिडिओमध्ये फर्स्ट व्हिडिओमध्येच पाहिला आहे. आणि अल्टरनेटिव्ह किंवा डिस्जंक्टिव्ह कंजंक्शन याला म्हणतात विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हणजे माहित आहे पर्याय आहे, अल्टरनेट आहे, त्याला विकल्प आहे दुसरा. आणि त्याच्यासाठी जसं or, else, otherwise, either or, neither nor, दोन्हीपैकी एक, हे किंवा ते, दोन्ही नाही, अशा पद्धतीने विकल्प आहे, पर्याय आहे त्याला. आणि हे सुद्धा आपण सेकंड व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन विरोधदर्शक किंवा कलाटणीदर्शक उभयान्वयी अव्यय असते. हा एक प्रकार आहे आणि हा प्रकार आपण तिसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. आता हा जो चालू आहे रनिंग, हा कंजंक्शन मधील 4था व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 3 झाले आहेत आणि 3 व्हिडिओ मध्ये आपण काही भाग मागे पाहिला. जस्ट वी आर रिपीटिंग, वी आर गोइंग टू रिवाइज द पार्ट अँड वी आर clearing that part, we are explaining it clearly once again. And adversative conjunction विरोधदर्शक किंवा कलाटणीदर्शक उभयान्वयी अव्यय असे याला म्हणतात. याच्यामध्ये but आहे, still आहे, yet आहे, only आहे, however आहे, nevertheless आहे, while आहे. इथं कलाटणी मिळते. जसं आपण म्हणलं I would have helped you, मी तुला मदत केलो असतो, but
आता बट म्हणलं की नक्कीच कळा तू मदत करत नाही सका, म्हणजे याच्यातून काय कळते, बट म्हणलं कलाटणी मिळाली, त्याला विरोध झाला आणि दुसरं काहीतरी कारण सांगलं आणि लगेच त्या वाक्याला बदलून टाकला अर्थ, बट म्हणलं की आपला चेहरा उतरतो, म्हणजे हे झाला असतं परंतु झालं नाही, अशा अर्थाने याला म्हणतात ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, विरोधदर्शक किंवा कलाटणी दर्शक उभय आले. इथपर्यंत झालेले आहे. अप टू 3 videos we have seen the main 3 types and 3 subtypes of the coordinating conjunction, and let us see now in this video relative conjunctions, that is called in Marathi निष्कर्ष दर्शक उभयान्वयी अव्यय. आता इथं निष्कर्ष आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते वापरले जातात, याच्यात वापरले जाणारे उभयान्वयी अव्यय आहे therefore, so, hence, for, consequently. म्हणजे आता याचा अर्थ पहा, therefore म्हणून, so म्हणून, hence म्हणून. आपण एखाद्याला सर्टिफिकेट देतो, एखाद्याला शाळेमध्ये बोनाफाईड देतो आणि लगेच लिहितो त्या ठिकाणी दिस इज द स्टुडंट ऑफ आवर स्कूल वगैरे, ज्याचा अटेंडन्स नंबर असा आहे तसा आहे आणि त्याचा रोल नंबर वगैरे जे काय सर्व सांगलं, हेन्स द सर्टिफिकेट इज गिवन. बोनाफाईड स्टुडंटचा म्हणतो म्हणून प्रमाणपत्र देण्यात येते. किंवा एखाद्या गावचा एखादा नागरिक आहे किंवा चारित्र्याचं प्रमाणपत्र आहे, तर अशा वेळेला हेन्स द सर्टिफिकेट इज गिवन म्हणून प्रमाणपत्र देण्यात येते. हेन्स, फॉर, कॉन्सिक्वेंटली परिणामतः. अशा पद्धतीने या प्रत्येकावर आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. देवपूरचे काही उदाहरण पाहू. सो, हेन्स, फॉर, कॉन्सिक्वेंटली प्रत्येकाचा सेपरेट अर्थ पाहू, प्रत्येकाची उदाहरणं पाहू आणि रिलेटिव्ह कंजंक्शन हा या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मधील शेवटचा प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. त्याच्यानंतर मग पुढे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कसं असते, त्याचे 8 प्रकार कोणते आहेत, एका प्रकारामध्ये किती कंजंक्शन येतात, त्याच्यावरून आपल्याला कळते हा कोणत्या प्रकारचा क्लॉज आहे. कारण सर्व उप क्लॉजेस हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वर असतात. जोपर्यंत तुम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कळत नाही तोपर्यंत कोणताही क्लॉज ओळखता येत नाही. कोणी म्हणते ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कोणी म्हणते ऍडव्हर्ब क्लॉज आहे, कोणी म्हणते नाउन क्लॉज आहे का नाही, तर ते नेमकं करण्यासाठी आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहित पाहिजे. म्हणजे थोडक्यात पार्ट्स ऑफ स्पीच हा भागच क्लिअर पाहिजे आणि त्याच्यातील हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे जो नेहमी गायला जातो. इट इज नॉट टॉट इन डिटेल, दॅट इज द ट्रेजेडी. हा भाग डिटेल मध्ये शिकवला जात नाही. त्याला 2 कारण आहेत. पहिलं कारण असं आहे, टीचर्स do not study, they are not prepared themselves. This is the one main reason. हे पहिलं कारण आहे, स्वतः प्रिपेअर्ड नसतात, कारण या टॉपिकचा बार उपयोग होत नाही. होतो स्पर्धा परीक्षेमध्ये, इतर ठिकाणी याचा रोज आणि याच्यावर जास्तीत जास्त वापर होत नाही, म्हणून ते स्वतः प्रिपेअर नसतात. दुसरं कारण असं आहे, इट इज समवॉट डिफिकल्ट. इफ आय एक्सप्लेन यू मे नॉट अंडरस्टँड इट क्लिअरली, यू मे फाइंड इट समवॉट डिफिकल्ट and if you do not understand it you may get nervous. I am not to see you nervous, I won't teach you. तुम्ही नर्वस होऊ नये असं मला वाटते म्हणून हा टॉपिक मी शिकवत नाही, हेही एक कारण असू शकते. मेक्स इट इज नॉट सो इझी ॲज यू थिंक. तुम्हाला जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही, म्हणून ते तुम्हाला सामान्य विद्यार्थ्यांना कळत नाही. थोड्याशा लेवलला गेलं पाहिजे, त्यांना डिटेल मध्ये सर्व प्रकार इथून तिथून नाउन पासून सांगत आले पाहिजेत. नाउन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, प्रोनाउन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, ह्या सर्व गोष्टी जर सविस्तर आपण लहानपणापासून बालवयापासून सांगत आल्या, रिपिटेशन करत गेलं, त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलत गेलं, तर त्या विद्यार्थ्यांना हे अतिशय सोपं जाते. ज्यांना काहीही माहित नाही, अचानक उडी मारली, अचानक टपकला आणि एकदम कंजंक्शन हा टॉपिक आपल्या पुढे आला आणि सांगायला लागलं, यू वॉन्ट अंडरस्टँड, देर इज नॉट फॉल्ट ऑफ एनी टीचर. तो टीचरचा फॉल्ट नसणारच आणि म्हणून टू अवॉइड धिस, हे टाळण्यासाठी आणि हा चॅप्टर शिकवला जात नाही, हे दुसरं कारण आहे. And take a screenshot or write down. Let us continue the remaining part. But I will surely make you understand very well. You will understand whatever thing I am going to tell you. You will definitely understand and you will understand it clearly. There is no doubt. I will try to make it as easy as possible. शक्य तितके सोपे करण्याचा प्रयत्न करतो. Write down or take a screenshot. Okay, let us continue. The 4th type of coordinating conjunction. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये 4 प्रकार आपण पाहत होतो, पैकी 3 संपलेले आहेत आणि हा 4था भाग जो आहे इलेटिव्ह कंजंक्शन्स, म्हणजे आपण निष्कर्षदर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. जेव्हा हे उभयान्वयी अव्यय वापरले जातात तेव्हा त्याच्यातून एखाद्या गोष्टीचा अनुमान, निष्कर्ष काढला जातो आणि त्याच्यासाठी आपण
हे काही उभ्यान्वयी अव्यय वापरतो. तर पहा an illative conjunction joins two sentences to express inference. आता हे इन्फरन्स म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा अनुमान म्हणावं त्याला थोडक्यात, तर्क म्हणल्यासारखं दर्शविणाऱ्या शब्दास अनुमान दर्शक किंवा निष्कर्ष दर्शक, इन्फरन्स अनुमान निष्कर्ष, उभयान्वयी अव्यय वापरतात आणि याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. कशाला, एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा अनुमान दर्शविणाऱ्या शब्दास अनुमान दर्शक किंवा निष्कर्ष दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी नाउ, देयर आर सम ऑफ कंजंक्शन्स. Some of the conjunctions are there. Let us see here some and remaining let us see after this also. Again two are there. And the first one is therefore. Therefore is called illative conjunction. Therefore ला आपण illative conjunction असे म्हणतो. म्हणजे निष्कर्ष दर्शक उभयान्वयी अव्यय आहे therefore हे, आणि याचा अर्थ तुम्हाला माहित आहे म्हणून. तर याला वापर केल्यानंतर पहा, he was ill therefore he applied for leave. He was ill, तो आजारी होता, therefore म्हणून he applied for leave. Now therefore म्हणून, आता त्याने अर्ज का केला, रजेचा अर्ज त्याने का केला असं जर एखाद्याने विचारलं तर आपण अनुमान काढलं, आपण गेस केलं, आपण निष्कर्ष काढला, हो काल म्हणत होता तो आजारी आहे म्हणून आपण लगेच सांगलं ही वॉज इल, तो आजारी होता, मला म्हणत होता तो, therefore he applied for leave. otherwise he doesn't take any leave. नाही तर तो रजा घेत नाही, त्याला कारण असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अनुमान काढला, आपल्याला नक्की माहित नाही पण अनुमान काढला आपण की आजारी होता हे मला माहित आहे, मग त्याच्यासाठीच तो केलेला असणार. किंवा दुसरं वाक्य, he is only 17 and therefore not eligible to vote. आणि he is 17, तो 17 वर्षाचा आहे म्हणून therefore म्हणून not eligible to vote, वोटिंग करू शकत नाही. कारण 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण वोटिंगचा अधिकार प्राप्त करू शकत नाही. and so he cannot vote. What is the reason? The reason is that he is 17 years old. आणि सरळ मोठा दिसतो पण 17 वर्षाचा आहे, 18 वर्ष पूर्ण नाहीत, therefore not eligible, तो पात्र नाही to vote. किंवा पुढे, she broke the glass, तिने कुठला तरी ग्लास काच फोडला तोडला, therefore म्हणून she was scolded, म्हणून तिची खरटपट्टी काढण्यात आली. आई वडील आणखी घरातील कोणीतरी मोठी मंडळी रागावली असेल, and so she broke the glass therefore, आणि त्याचा परिणाम असा झाला म्हणून काय झालं, she was scolded, म्हणून तिची खरटपट्टी काढण्यात आली, कान उघडणी करण्यात आली. अशा पद्धतीने आपण therefore वापरतो. we use therefore many times while talking, just in a simple conversation also we use therefore. It is not so difficult, हे काय अवघड नाही. आपण therefore असं अनेक वेळा वापरतो. फक्त therefore म्हणजे काय आहे तर रिलेटिव्ह कंजंक्शन आहे, दोन वाक्यांना जोडते. एवढं कार्य जरी आपल्याला कळलं तर रिलेटिव्ह कंजंक्शन करायला हरकत नाही. त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातील कंजंक्शन आपण वापरतो सो म्हणजे सुद्धा म्हणूनच आहे. पहा, यू आर लेट, तुला उशीर झालाय, सो यू आर फाईन्ड, म्हणून तुम्हाला फाईन लावण्यात येते. तुम्हाला उशीर झालेला आहे म्हणून तुम्हाला फाईन लावण्यात येते. काही शाळेमध्ये नियम असतात, शिक्षकांनी उशीर आला तर काय करायचं, त्यांना दंड लावायचा. सर्व शिक्षकांना चहा पाजायला पाहिजे किंवा नाश्ता दिला पाहिजे, 2 मिनिट झालं तर त्याच्यावर जा, 3 झाले तर त्याच्यावर जा. काही लोक हे तसे ऐकत नाहीत, विद्यार्थ्यांना पनिशमेंट देता येते. आता शिक्षकांना काय करावं, त्यांना फाईन लावता येते, त्यांना दंड लावता येते. आणि म्हणून यू आर लेट, तुम्हाला उशीर झालाय, सो यू आर फाईन्ड, म्हणून तुला दंड लावण्यात आला, तुम्हाला दंड लावण्यात आलाय, जे काय आहे 500 200 वगैरे अशा पद्धतीने. सो म्हणून यू आर फाईन्ड, तुम्हाला फाईन लावण्यात आला. किंवा त्याच्या पुढील उदाहरण, he is unwell, means he is not well, he is not feeling well, he is ill in short, he is unwell, so he cannot attend the school. त्याची तब्येत चांगली नाही, ठीक नाही, म्हणून he cannot attend the school, म्हणून तो शाळेला हजर राहू शकत नाही. he is unable to attend the school in short. or we lost our way, आमचा मार्ग चुकला, आम्ही आमचा मार्ग चुकलो, दुसऱ्याच मार्गाने गेलो, सो म्हणून we were late, आम्हाला उशीर झाला होता. आणि त्याचा परिणाम काय आला, अंततः consequently what happened,
वी वर लेट. वाय वर वी लेट? त्याचं कारण काय आहे? वी लॉस्ट आवर वे. सो म्हणून वी वर लेट. आणि सो म्हणजे या ठिकाणी आपण इलेक्टिव्ह कंजंक्शन म्हणून वापरलं आहे. त्याच्यानंतर फॉर. फॉर म्हणजे त्यासाठी किंवा कारणास्तव अशा अर्थाने आपण ह्या सर्वात जवळजवळ तोच अर्थ येतो. फॉर कारणास्तव. एव्हरीवन हॅज टू डाई वन डे. एव्हरीवन हॅज टू डाई वन डे. प्रत्येकाला एक दिवस मरणे आहेच. एव्हरीवन हॅज टू डाई वन डे. कोणी आमरण नसतो बरं का. फॉर मॅन इज मॉर्टल. कारण मानव हा कसा आहे? मॉर्टल आहे. नाहीतर मॅन इज मॉर्टल आहे, वुमन इज इमॉर्टल आहे का मग? इज वुमन नॉट मॉर्टल? दिस इज नॉट द मीनिंग ऑफ मॅन. मॅन इज ह्युमन. ह्युमन बिईंग, मानव प्राणी. मानव हा मर्त्य आहे म्हणजे मरणारा आहे. यू विल से नॉट ओनली मॅन. एव्हरी लिव्हिंग थिंग डाईज वन डे. प्रत्येक सजीव वस्तू एके दिवशी मरणारच आहे. तुम्हाला माहित आहे, कारण ते शास्त्र तुम्हाला माहित आहे. उपजेते नासे, नाशेते पुनरपि दिसे, हे तुम्हाला माहित आहे. म्हणून एव्हरीवन हॅज टू डाई वन डे फॉर मॅन इज मॉर्टल. मानव हा मर्त्य असल्या कारणाने एके दिवशी प्रत्येकाला मरणे आहे. किंवा दुसरं वाक्य, आय मस्ट गो नाव फॉर इट. आय मस्ट गो नाव फॉर इट इज ऑलरेडी लेट. आणि पुढे म्हणलं आय मस्ट गो नाव. आता मला गेलंच पाहिजे का? फॉर इट इज ऑलरेडी लेट. कारण अगोदरच उशीर झालेला आहे. अगोदरच उशीर झाला, आणखी उशीर करण्यात काही अर्थ आहे का? नाही, निघालं पाहिजे. म्हणून आय मस्ट गो नाव. आता मला गेलंच पाहिजे. फॉर इट इज ऑलरेडी लेट. किंवा पुढील वाक्य पहा, आय आस्क्ड हिम टू स्टे टू टी. आय आस्क्ड हिम टू स्टे टू टी. मी त्याला चहा घेण्यासाठी थांबायला सांगितलं. फॉर त्याचं कारण असं होतं, रिझन असं होतं, आय हॅड समथिंग टू टेल हिम. मला त्याला काहीतरी सांगायचं होतं म्हणून त्याला मी थांबवलं. इन दिस वे वी हॅव सीन युजेस ऑफ देअरफॉर, सो अँड फॉर. तर या ठिकाणी आता आपण 3 पाहिले आहेत निगेटिव्ह कन्व्हेन्शन्स. आणखी 2 आहेत कॉन्सिक्वेंटली वगैरे जे काय आहेत, आणि हेन्स. हेन्स आणि कॉन्सिक्वेंटली असे 2 इलेक्टिव्ह आणखी कंजंक्शन्स आहेत. लगेच आपण याच्यानंतर घेऊया. टेक अ स्क्रीनशॉट और राइट डाउन. लेट अस सी द रिमेनिंग 2 also. Yes, we have seen all types of the conjunctions already, and in the coordinating conjunctions there are 4 types. coordinating conjunction मध्ये 4 प्रकार आहेत आणि त्याच्यातील चौथा प्रकार आहे इलेक्टिव्ह कंजंक्शन. आणि त्याच्यातील हे शेवटचे 2 कंजंक्शन आपण पाहूया. तर चौथ्या नंबरचा आहे हेन्स. हेन्स मीन्स कारणास्तव, म्हणून, कारणास्तव किंवा म्हणून. म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इट इज गेटिंग लेट. इट इज गेटिंग लेट. उशीर होत आहे. हेन्स म्हणून, त्या कारणास्तव वी मस्ट रश टू स्कूल. आपण शाळेकडे लवकर लवकर गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? उशीर होत आहे म्हणून. इट इज गेटिंग लेट. उशीर होत आहे. हेन्स म्हणून वी मस्ट रश टू स्कूल. आपण शाळेकडे लवकर गेलं पाहिजे. आता रमत गमत चाललं तर शाळेला पोहोचू शकत नाही वेळेवर. दुसरा प्रश्न पहा, दुसरं वाक्य पहा. इट इज गेटिंग डार्क. Hence, we must hurry back. It is getting dark. Suppose, because of picnic, because of something else, for the enjoyment, we went into the forest. आपण जंगलामध्ये गेलं काहीतरी कारणाने आणि उशीर झाला, तिथंच अंधार पडला, तर काय होईल? वन्य पशु येते, रस्ता सापडणार नाही. याच्यासाठी इट इज गेटिंग डार्क. अंधार पडत आहे. हेन्स म्हणून वी मस्ट हरी बॅक. आपण लवकर घाई करून मागे गेलं पाहिजे, परत गेलं पाहिजे. आता इतर यापेक्षा जास्त वेळ थांबता कामा नये. किंवा तिसरं वाक्य पहा, यू आर माय ब्रदर्स फ्रेंड. यू आर माय ब्रदर्स फ्रेंड. तू माझ्या भावाचा मित्र आहेस. हेन्स म्हणून आय फॉरगिव्ह यू. Why I forgive you? The reason is that you are my brother's friend. Otherwise I would not forgive you. नाहीतर मी I would not have forgiven you. मी तुला माफ केलं नसतो, पण करावं लागते. कारण आहे, मी का माफ करतो? तू माझ्या भावाचा मित्र आहेस म्हणून. Hence I forgive you. This is the reason. Again, his character is very good. आपण जसं एखादं प्रमाणपत्र लिहिलं, this is to certify that Mr. XYZ is the resident of our
जे काय गाव असेल त्याचं नाव घेतलं आणि असं तसं सांगलं आणि हिज कॅरेक्टर इज व्हेरी गुड, त्याचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे असं तसं सांगलं आणि त्याच्यानंतर हिज कॅरेक्टर इज व्हेरी गुड हेन्स द सर्टिफिकेट इज गिवन, म्हणून प्रमाणपत्र देण्यात येते. हेन्स द सर्टिफिकेट इज गिवन, म्हणून प्रमाणपत्र देण्यात येते. इन दिस वे वी हॅव सीन युजेस ऑफ हेन्स. हेन्सचे वापर उपयोग आपण पाहिले. त्याच्यानंतर शेवटचा आहे कॉन्सिक्वेंटली. आता कॉन्सिक्वेंटली म्हणजे परिणामतः, फलस्वरूप एखादी गोष्ट घडली त्याचा परिणाम म्हणून दुसरी कोणती तरी घटना घडते, तो प्रकार आहे. फॉर एक्झाम्पल शी couldn't recognize her enemy. She couldn't recognize her enemy. ती तिच्या शत्रूला ओळखू शकली नाही. Consequently, परिणामतः, फलस्वरूप, अंततः काय झालं? She lost everything. She lost everything, whatever she had. तिच्याकडे जे काय होतं ते सर्वच गेलं. आता ओळखणं महत्वाचं आहे. अगोदर कोण आहे, समोरचा व्यक्ती ओळखलं नाही तर आपलं सर्वस्व तिथं संपुष्टात येते. किंवा दुसरं एक्झाम्पल पहा, This poses a threat to agriculture and food chain. एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीचा एक धोका संभवतो. This poses a threat to agriculture. त्याच्यामुळे एक धोका निर्माण होतो, संभवतो. ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीला, अँड फूड चेन, आणि जे काही अन्नाची साखळी आहे, फूड चेन आहे, उत्पादन व्यवस्थित होणे, त्याला धोका पोहोचतो. अँड कॉन्सिक्वेंटली टू ह्युमन हेल्थ, आणि परिणामतः फलस्वरूप मानवी आरोग्य जे आहे ते सुद्धा, जसं आपण एक्सेस वाजूपेक्षा जास्त यूज केलं, स्प्रे असेल, फर्टिलायझर्स असेल किंवा पेस्टिसाइड्स असतील, त्याच्यामुळे आपण एकतर त्या कीटकांना मारू, परंतु त्याचा परिणाम ते जे काय अन्नामध्ये ते पेस्टिसाइड्स वगैरे जातील आणि ते आपण जेव्हा कंझ्युम करतो, इट अफेक्ट्स आवर बॉडी आल्सो अँड इट पोजेस डेंजर फॉर आवर हेल्थ, दॅट इज अ थ्रेट फॉर द ह्युमन हेल्थ. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण पाहिलं इलेक्टिव्ह कंजंक्शन्स कोणती आहेत, किती आहे, अशा पद्धतीने कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन या ठिकाणी संपलेलं आहे. याच्यानंतर पुढील व्हिडिओ मध्ये आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन पाहूया. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मध्ये 8 प्रकार आहेत. देयर आर 8 टाइप्स ऑफ subordinating conjunctions and they are all very important. Let us see in the coming video. Okay, see you again.